सुरक्षा रक्षक आणि शिपाईची भरती निघाली आहे महाविद्यालयामध्ये आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आणि शिपाईच्या भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। आणि सरकारी नोकऱ्या सुरक्षा रक्षकची आणि शिपाई पदांसाठी ठीक आहे महाविद्यालयामध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 14 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सुरक्षा रक्षक भरतीची आणि त्याचबरोबर शिपाई भरतीची। तर गट संवर्गातले हे पद आहे तर सरकारी नोकऱ्या फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आणि त्याचबरोबर शिपाई भरतीमध्ये आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही, आपलं निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, उंची वगैरे यामध्ये काय असणार आहे, त्याचबरोबर फिजिकल वगैरे काय यामध्ये असणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शिपाई भरतीबद्दल आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक भरतीबद्दल जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पास सुरक्षा रक्षक आणि शिपाईची ही भरती चालू आहे, फक्त 10वी पास यामध्ये लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। तर वयोमर्याद जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, आदूक असाल तर 5 वर्ष सूट भेटणार आहे, म्हणजे 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये जे हे भरती या ठिकाणी निघाली। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये विविध प्रकारचे पद आहे, यामध्ये शिपाईचे सुद्धा पद आहे, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक सुद्धा पद आहे, त्याचबरोबर यामध्ये शवविच्छेदन परिचरचा सुद्धा यामध्ये 4 जागा आहे, शिपाईच्या 6 जागा आहे, शवविच्छेदन कक्ष परिचरच्या 6 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 5 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 3 जागा आहे, वसतिगृह सेवकच्या 11 जागा आहे, सुरक्षा रक्षकांच्या 7 जागा आहे, अंधार खोली परिसरच्या 3 जागा आहे, तर टोटल 47 जागा आहे। त्याचबरोबर संस्थेचं जे नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आहे। ठीक आहे, आणि त्यानंतरचं जे संस्था आहे तर ते या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज। तर यामध्ये वेगळे पद आहे, शिपाईच्या 5 जागा आहे, कक्षसेवक रुग्णसेवकच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे, त्याचबरोबर बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, अपघात विभाग सेवकच्या या ठिकाणी 5 जागा आहे, त्याचबरोबर शस्त्रक्रिया परिचरच्या यामध्ये 8 जागा आहे, अंधार खोली परिचरच्या यामध्ये 1 जागा आहे, किरण परिचरच्या 1 जागा आहे, रक्तपेढी परिचरच्या 3 जागा आहे, रुग्णपट वाहकच्या 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या 6 जागा आहे, माळीचे 1 जागा आहे, धोबीच्या 2 जागा आहे, नावीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 16 जागा आहे, व्रणोपचारकच्या या ठिकाणी 2 जागा आहे, स्वयंपाकीची 1 जागा आहे, अशा 80 टोटल या ठिकाणी जागा आहे। त्यानंतर आपण दुसरी जी संस्था आहे तर त्या ठिकाणी बघू शकता पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली। तर यामध्ये कक्षसेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 जागा आहे, शिपाईच्या 10 जागा आहे, किरण सेवकच्या 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्ण सेवकच्या यामध्ये 3 जागा आहे, धोबीच्या 5 जागा आहे, दवाखाना सेवकच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या 4 जागा आहे, स्वयंपाकी मदतनीसच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रियागार सेवकच्या 3 जागा आहे, व्रणोपचारकच्या 4 जागा आहे, रक्तपेढी सेवकच्या 3 जागा आहे, हृदवाहक चालकच्या या ठिकाणी 3 जागा आहे, माळीच्या 2 आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 आहे, नाभिकच्या 2 जागा आहे, मिस्त्री कम्प्युटर कार्पेंटरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर कार्यशाळा परिचरची 1 जागा आहे, पाणीवाल्याची सुद्धा 1 जागा आहे, शिंपीची सुद्धा यामध्ये 1 जागा आहे। ठीक आहे, त्यानंतरची जी संस्था आहे तर ते या ठिकाणी आरोग्य शिक्षण पथक तासगाव। तर यामध्ये शिपाईची 1 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 1 जागा आहे, दंत परिचरच्या 1 जागा आहे, स्वच्छता सेवकच्या 3 जागा आहे, स्त्री कक्ष सेविका आयाच्या 2 जागा यामध्ये आहे। आणि प्रत्येक पदामध्ये आपल्याला जो पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे आणि सरकारी नोकरी आहे। तर पहा शासकीय महाविद्यालय मिरज मध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे, विविध प्रकारचे पद आहे, यामध्ये गट संवर्गातले हे पद आहे, प्रत्येक पदामध्ये जो पगार असणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये। आणि सरकारी नोकरी आहे आणि टोटल 263 जागांसाठी ही भरती चालू आहे। 10वी पासवर फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना। आणि नोकरीचे जे ठिकाण आहे हे मिरज हे नोकरीचं ठिकाण आहे। ठीक आहे, तर यामध्ये जे 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि फॉर्म भरणे चालूच आहे। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये उंची वगैरे काही लागत नाही, ग्राउंड वगैरे यामध्ये काही नाही आहे, व यामध्ये
भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आणि टाइम तो भेटणार आहे पेपरसाठी, तर आपल्याला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर या भरतीची तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक, जॉईन करून घे। त्यावर हे आपण जाहिरात टाकले आणि येणाऱ्या नवनवीन जाहिरात तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय महाविद्यालय मिरज या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे। फॉर्म भरणे चालूच आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। पद यामध्ये दिलेलं आहे, शिपाईमध्ये 6 जागा आहे, शवविच्छेदन परिचरमध्ये 4 जागा ठेवण्यात, शवविच्छेदन कक्ष परिचरच्या 6 जागा आणि प्रत्येक पदामध्ये 10वी पास लागते आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आहे प्रत्येक पदामध्ये। त्यानंतर प्रयोगशाळा परिचरचे यामध्ये 5 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या यामध्ये 2 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 3 आहे, वसतिगृह सेवकच्या 11 आहे, सुरक्षा रक्षकच्या 7 जागा आहे, अंधरखोली परिचरच्या 3 जागा आहे। तर हे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज संस्था जी आहे, ठीक आहे। त्यानंतर संस्थेचं नाव पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज, शिपाईच्या 5 जागा आहे, कक्षसेवक रुग्णसेवकच्या 14 जागा आहे, औषध वितरण सेवकच्या 6 आहे, बाह्य रुग्ण सेवकच्या 3 आहे, अपघात विभाग सेवकच्या 5 आहे, शस्त्रक्रिया परिचरच्या 8 आहे, अंधरखोली परिचरच्या 1 आहे, क्षकिरण परिचरच्या 1 जागा आहे, रक्तपेढी परिचरच्या 3 जागा, रुग्णपट वाहकचे 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक पहारेकरीचे 6 जागा आहे, माळीच्या 1 जागा आहे, धोबीचे 2 जागा आहे, नावीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 16 जागा आहे, व्रणोपचारकच्या 2 जागा, स्वयंपाकी सेवकच्या 1 जागा आहे। त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमध्ये तुम्ही बघू शकता, कक्षसेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 जागा आहे, शिपाईच्या 10 आहे, क्षकिरण सेवकच्या 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्ण सेवकच्या 3 जागा आहे, धोबीच्या या ठिकाणी 5 जागा आहे, दवाखान्या सेवकच्या 5 जागा आहे, त्याचबरोबर शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या 4 जागा आहे। तर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर हे संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या भरतीची। त्यानंतर पहा आरोग्य शिक्षण पथक तासगावमध्ये जागा यामध्ये आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी कार्यशाळा परिचरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर पाणीवाल्याची 1 आहे, शिंपीची 1 आहे, त्याचबरोबर पहा शिपाईची 1 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरची 1 आहे, दंत परिचरची 1 आहे, स्वच्छता सेवकच्या 3 जागा आहे, स्त्री कक्ष सेविका आहेच्या 2 जागा आहे। तर अशा प्रकारे यामध्ये जागा आणि आपलं जे या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणचे 25, इंग्रजी ग्रामरचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे।